Good morning, student. Welcome to e-learning program. In last period मध्ये आपण इनडेफायनाइट इंटिग्रेशन मध्ये जी पहिली मेथड आहे इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन मेथड, त्यामध्ये इंटिग्रलचे जे दोन टाइप पाहिले आपण तर हा जो लेक्चर आहे यामध्ये आपण पुढचा जो टाइप आहे इंटिग्रलचा थर्ड टाइप तो पाहूया. इंटिग्रलचा जो पुढचा टाइप आहे थर्ड टाइप, the integral of the type integration 1 upon a sin square x plus b cos square x 1 upon a sin x plus b cos x plus c into dx. पाठीमागचा जो आहे ते sin square असेल cos square असेल एवढाच फरक आहे. फक्त इथे sin x असेल आणि cos x असेल. अशा टाईपचं जर इंटिग्रल दिलेलं असेल तर हे सोडवायचं कसं? पाठीमागच्या टाईपमध्ये आणि हा जो टाईप आहे यामध्ये एवढाच फरक आहे. तिथे साइन स्क्वेअर एक्स होतं, इथे कॉस स्क्वेअर एक्स होतं, इथे साइन एक्स आहे, कॉस एक्स आहे. इंटिग्रेशन 1 अपॉन ए साइन एक्स प्लस बी कॉस एक्स प्लस सी इंटू डी एक्स अशा टाईपचं जर इंटिग्रल असेल तर ते सॉल्व कसं करायचं पहा. टू इव्हॅल्युएट धिस टाईप ऑफ इंटिग्रल मे यूज द फॉलोइंग स्टेप. फर्स्ट स्टेप, write the given integral in I is equal to, therefore integral I is equal to 1 upon a sin x plus b cos x plus c into dx. Second step ला put tan x by 2 is equal to t. सबस्टिट्यूशन काय ठेवायचं? tan x by 2 is equal to t ठेवायचं. याचा डेरिव्हेटिव्ह घेतला, डिफरन्शिएट केलं. tan x tanचा डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर x अपॉन 2, tanचा डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर x अपॉन 2 आणि डेरिव्हेटिव्ह हा त्या tanचा जो अँगल आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह येईल x अपॉन 2 चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2, म्हणून 1 अपॉन 2 इंटू sec स्क्वेअर x अपॉन 2 dx इज इक्वल टू dt. मग यावरून dx इज इक्वल टू काय लिहिता येईल? तर हा राईट साईडला घेतला तर मल्टिप्लाय होईल ट्वाइस डी टी अपॉन सेक्स स्क्वेअर एक्स बाय 2, म्हणून इम्प्लाइज डी एक्स इज इक्वल टू ट्वाइस डी टी अपॉन सेक्स स्क्वेअर एक्स बाय 2. आता राईट साईड जे आहे आपल्याला टॅन एक्स बाय 2 ची व्हॅल्यू टी माहिती, मग सेक्स स्क्वेअर एक्स बाय 2 ला लिहिता येईल टॅन स्क्वेअर एक्स बाय 2. मग लिहिलं 2 dt upon 1 plus tan square x by 2, but tan x by 2 equal to t, therefore dx ची व्हॅल्यू काय ठेवायची? 2 dt upon 1 plus t square. तर आता एक कुठून आली, कशी आली? याचं डेरिव्हेटिव्ह घेतला tan x by 2 चा, तर dx ची व्हॅल्यू येईल ट्वाइस dt upon 1 plus t square. त्यानंतर sin x इज इक्वल टू फॉर्म्युला आहे इन टर्म्स ऑफ tan मध्ये 2 tan x by 2 डिवाइड 1 plus tan square x by 2. tan x by 2 equal to t, म्हणून 2t upon 1 plus t square. डायरेक्ट व्हॅल्यू ठेवायची. sin x असेल तर ट्वाइस t upon 1 plus t square. dx ची व्हॅल्यू ठेवायची 2 dt upon 1 plus t square. आणि थर्ड cos x इज इक्वल टू फॉर्म्युला cos 2 theta इन टर्म्स ऑफ tan मध्ये 1 minus tan square x डिवाइड 1 plus tan square x. इथे जर x असेल तर x by 2, म्हणून 1 मायनस टॅन स्क्वेअर एक्स बाय 2 डिवाइड 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स बाय 2, बट टॅन एक्स बाय 2 इक्वल टू टी, म्हणून 1 मायनस टी स्क्वेअर डिवाइड 1 प्लस टी स्क्वेअर. मग अशा टाईपचं जर इंटिग्रल असेल तर काय करायचं? सुरुवातीला पुट म्हणायचं टॅन एक्स बाय 2 इक्वल टू टी, मग डायरेक्ट ह्या सबस्टिट्यूट करायचं. डी एक्स ची व्हॅल्यू ट्वाइस डी टी अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. इथे फक्त ओनली कॉस असेल तर कॉसची व्हॅल्यू ठेवा, दोन्ही असेल साइन एक्स आणि कॉस एक्स तर असं दोन्ही लिहा. साइन एक्सची व्हॅल्यू लिहायची ट्वाइस टी अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर, कॉस एक्सची व्हॅल्यू लिहायची 1 मायनस टी स्क्वेअर डिवाइड 1 प्लस टी स्क्वेअर. तर हे सबस्टिट्यूशन ठेवायचं. आता थर्ड स्टेपला किंवा अशा टाईप्स इंटिग्रल असेल
इंटिग्रेशन 1/a sin 2x प्लस b cos 2x प्लस c असेल. इथे sin x ऐवजी sin 2x असेल आणि cos x ऐवजी cos 2x असेल. तर असं असेल तर सबस्टिट्यूशन ठेवायचं tan x इज इक्वल टू t आणि sin x असेल cos x असेल तर tan x बाय 2 इक्वल टू t आणि ओनली sin 2x cos 2x असेल तर सबस्टिट्यूशन ठेवायचं tan x इक्वल टू t. त्याचा dx ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. तर सेम येईल. टॅनचा डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर x dx इज इक्वल टू dt therefore dx ची व्हॅल्यू येईल dt अपॉन sec स्क्वेअर x आणि sec स्क्वेअर x ला लिहिता येईल 1 प्लस tan स्क्वेअर x म्हणून dt अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर x दॅट इज dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. म्हणून इथे सबस्टिट्यूशन ठेवलं dx चं काय ठेवायचं dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. तसं sin 2x चा फॉर्म्युला आहे इन टर्म्स ऑफ tan मध्ये 2 tan x डिवाइड 1 प्लस tan स्क्वेअर x आणि फॉर्म्युला tan x इक्वल टू t ठेवलं तर 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर दोन्ही सेम आहे. sin x ची व्हॅल्यू आणि sin 2x ची व्हॅल्यू सेम आहे. 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर फक्त dx ची व्हॅल्यू चेंज आहे. इथे ट्वाइस dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर आहे. इथे dx इज इक्वल टू dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर आहे. त्यानंतर cos 2x इक्वल टू फॉर्म्युला आहे 1 मायनस टी स्क्वेअर डिवाइड 1 प्लस टी स्क्वेअर इज इक्वल टू बट tan x इक्वल टू t म्हणून 1 मायनस टी स्क्वेअर डिवाइड 1 प्लस टी स्क्वेअर. दोन्हीमध्ये पण cos x ची व्हॅल्यू आणि cos 2x ची व्हॅल्यू सेम आहे 1 मायनस टी स्क्वेअर डिवाइड 1 प्लस टी स्क्वेअर. या दोन्ही फॉर्म जर असेल यापैकी कुठला एखादा फॉर्म असेल तर सबस्टिट्यूशन ठेवायचं. dx ची व्हॅल्यू थोडी चेंज आहे. sin x असेल cos x असेल तर ट्वाइस dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. प्रत्येक टर्म मध्ये डिवाइड टर्म आहे 1 प्लस टी स्क्वेअर. प्रत्येक टर्म मध्ये डिवाइड टर्म काय आहे 1 प्लस टी स्क्वेअर लक्षात ठेवा. मग त्यानंतर स्टेप नंबर 3. With this substitution, the integral reduce the form integration 1 upon at square plus bt plus c into dt. हे सबस्टिट्यूशन यूज करून दिलेलं जे इंटिग्रल आहे ते इंटिग्रल काय करायचं या फॉर्म मध्ये काय करायचं ते रिड्यूस करायचं. इंटिग्रेशन 1 अपॉन at स्क्वेअर प्लस bt प्लस c इंटू dt. आता एकदा या फॉर्म मध्ये रिड्यूस केलं की आपण पहिला जो टाइप घेतलाय त्या टाइपची प्रोसिजर अप्लाय करायची. मग मेक द कोएफिशियंट ऑफ टी स्क्वेअर इज इनिटी. टी स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 आहे की नाही पाहायचं. जर 1 असेल तर मिडल टर्म फाइंड करायची. जर 1 नसेल तर काय करायचा टी स्क्वेअरचा कोएफिशियंट तिथे 1 आणायचा. 1 आणल्याच्या नंतर काय करायचं मिडल टर्म फाइंड करायची. मिडल टर्म ऍड आणि सबस्ट्रॅक्ट करायची. सबस्ट्रॅक्ट केल्यानंतर जे सुटेबल फॉर्म्युले आहेत ते सुटेबल फॉर्म्युले काय करायचे अप्लाय करायचे. जे विदाउट स्क्वेअर रूटचे जे 3 फॉर्म्युले आहेत त्यापैकी जो सुटेबल फॉर्म्युला आहे तो काय करायचा अप्लाय करायचा. मग पुढची जी 4th स्टेप आहे नाव यूज द स्टँडर्ड इंटिग्रल फॉर्म्युला अँड एक्सप्रेस द रिझल्ट इन टर्म्स ऑफ एक्स. फायनली जे आन्सर आहे ते कशामध्ये असलं पाहिजे एक्स मध्ये असलं पाहिजे. तर ही झाली प्रोसिजर. अशा टाईपचं इंटिग्रल असेल तर कुठल्या स्टेप घ्यायच्या. आता एक्झाम्पल पाहूया. एक्झरसाइज आहे 3.2b. क्वेश्चन नंबर आहे टू इव्हॅल्युएट द फॉलोइंग इंटिग्रल्स. फर्स्ट एक्झाम्पल इंटिग्रेशन 1 अपॉन 3 प्लस 2 साइन एक्स dx. आता इथे साइन स्क्वेअर असेल तर लगेच प्रोसिजर वेगळी आहे. इथे साइन एक्स असेल तर प्रोसिजर वेगळे आहे. मग अशा टाईपचं जर इंटिग्रल असेल तर सुरुवातीला काय करायचं दिलेलं इंटिग्रेशन काय करायचं i इज इक्वल टू लिहायचं. मग i इज इक्वल टू इंटिग्रेशन 1 अपॉन 3 प्लस 2 साइन एक्स dx. मग लिहिलं दिलेलं इंटिग्रेशन i इक्वल टू लिहिलं. मग पुट tan x बाय 2 इक्वल टू t. त्यानंतर dx ची व्हॅल्यू ट्वाइस dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. साइन एक्स ची व्हॅल्यू ट्वाइस t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. इथे साइन एक्स आहे कॉस एक्स नाही म्हणून एवढ्या दोनच व्हॅल्यू ठेवायच्या. मग देअरफॉर इंटिग्रल i इज इक्वल टू काय dx ची व्हॅल्यू ट्वाइस dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर
डिवाइड बाय 3 प्लस 2 इंटू साइन एक्सची व्हॅल्यू 2t/1 प्लस टी स्क्वेअर. आता डिनॉमिनेटरला क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं, मग 3ला कशाने मल्टिप्लाय करायचं 1 प्लस टी स्क्वेअर. मग therefore integral I is equal to integration twice dt/1 plus t square divided by 3 into bracket 1 plus t square plus 2 into twice t, that is 4t divided by 1 plus t square. आता न्यूमरेटरची जी डिवाइड टर्म आहे 1 प्लस टी स्क्वेअर आणि डिनॉमिनेटरला जी डिवाइड टर्म आहे 1 प्लस टी स्क्वेअर ती काय आहे कॅन्सल होईल. therefore इंटिग्रेशन I इज इक्वल टू इंटिग्रेशन ट्वाईस dt/3 ने मल्टिप्लाय केलं तर 3 प्लस 3t स्क्वेअर प्लस 4t. फक्त हेच आपण डिक्रीजिंग ऑर्डरने लिहूया. therefore इंटिग्रेशन टू कॉन्स्टंट आहे म्हणून इंटिग्रेशन साईनच्या बाहेर घेतला. इंटिग्रेशन dt/3t स्क्वेअर प्लस 4t प्लस 3. आता हे आलं इंटिग्रल त्या फॉर्ममध्ये. मग अशा टाईपचं जर इंटिग्रल असेल, पाहिलेलं आहे, मग मेक दी कोइफिशियंट ऑफ टी स्क्वेअर इज युनिटी. टी स्क्वेअरचा कोइफिशियंट 1 आहे की नाही पाहिजे. जर 1 नसेल, इथे ऑलरेडी काय आहे 1 आहे का नाही, इथे दिलेला आहे 3. टी स्क्वेअरचा कोइफिशियंट आहे 3, मग तो आपल्याला 1 आणायचा आहे. मग 1/3 जर कॉमन घेतलं तर therefore इंटिग्रल I इज इक्वल टू 2/3 इंटू इंटिग्रेशन dt/t स्क्वेअर प्लस आणि पुढचे जे टर्म्स आहेत त्या टर्म्सला टी स्क्वेअरचा जो कोइफिशियंट आहे त्याने काय करायचं डिवाइड करायचं. म्हणजे 4/3 इंटू टी प्लस 3/3 दॅट इज 1. मग टी स्क्वेअरचा कोइफिशियंट मी काय केला इथे 1 आणला. त्यानंतर मिडल टर्म फाइंड करायची. मिडल टर्मचा फॉर्म्युला आहे 1/2 इंटू कोइफिशियंट ऑफ टी ब्रॅकेट स्क्वेअर. मग कोइफिशियंट ऑफ टी आहे 4/3. मग 1/2 इंटू 4/3, 2 ने भाग गेला तर 2/3 राहील. 2/3चा स्क्वेअर म्हणजेच 4/9. मिडल टर्म आली 4/9. आता मग अशा टाईपचं जर क्वाड्रेटिक इक्वेशन असेल, डिक्रीजिंग ऑर्डरने असेल, तर पहिल्या 2 टर्म लिहायच्या, त्यानंतर मिडल टर्म ॲड करायची, थर्ड टर्म लिहायची आणि मिडल टर्म सबस्ट्रॅक्ट करायची. therefore I is equal to 2/3 into dt/t square plus 4/3 into t plus 4/9 मिडल टर्म मी ॲड केली प्लस 1 मायनस 4/9 मिडल टर्म सबस्ट्रॅक्ट केली. आता पहिल्या 3 टर्म ज्या आहेत हे कशाचं एक्सपान्शन आहे t प्लस 2/3 ब्रॅकेट स्क्वेअर आहे. मग therefore इंटिग्रल I इज इक्वल टू 2/3 इंटू इंटिग्रेशन dt/ पहिल्या 3 टर्म कशाचं एक्सपान्शन आहे तर टी स्क्वेअर आणि 4/9 कसं लिहिता येईल 2/3चा स्क्वेअर म्हणजे टी आणि 2/3 आणि प्रत्येकामध्ये प्लस आहे म्हणून इथे प्लस घ्यायचं. टी प्लस 2/3 ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन आहे आणि राहिलेल्या ज्या 2 टर्म्स आहेत त्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्या. 9 minus 4 that is 5 plus 5/9. मग येईल पुढचं टर्मचं जे कॅल्क्युलेशन आहे ते कॅल्क्युलेशन येईल काय येईल तर प्लस 5/9. आता प्लस 5/9 जे आहे किंवा 5/9 जे आहे ते स्क्वेअरमध्ये कसं लिहिता येईल तर √5/3 ब्रॅकेट स्क्वेअर लिहिता येईल. पुढच्या स्टेपला लिहिता. therefore I is equal to 2/3 into integration dt/t plus 2/3 bracket square plus √5/3 bracket square. आता लिहिलं. मग आता सुटेबल फॉर्म्युला जो आहे तो सुटेबल फॉर्म्युला काय करायचा अप्लाय करायचा. therefore कुठला सुटेबल फॉर्म्युला आहे तर इंटिग्रेशन 1/x² plus a² इज इक्वल टू 1/a इंटू टॅन इनवर्स x/a प्लस c. मग हा जो सुटेबल फॉर्म्युला आहे याच्याशी जर कम्पेअर केलं तर x ची व्हॅल्यू आहे t प्लस 2/3, a ची व्हॅल्यू आहे √5/3. मग therefore I इज इक्वल टू 2/3 इंटू 1/a म्हणजेच 1/√5/3 इंटू टॅन इनवर्स ऑफ t
टी प्लस 2/3 डिवाइड √5/3. आता न्यूमरेटर इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं तर काय येईल, 3t प्लस 2 डिवाइड बाय 3 आणि डिवाइड डिनॉमिनेटरला जे डिवाइड 3 आहे, न्यूमरेटरला जे डिवाइड 3 आहे ते काय होईल, कॅन्सल होईल. इथे पण 3 काय होईल, कॅन्सल होईल. म्हणजेच कुठली टर्म राहील, तर इंटिग्रेशन I इज इक्वल टू 2/√5 इंटू टॅन इनव्हर्स ऑफ 3t प्लस 2 डिवाइड √5 प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट c. आता इंटिग्रेशन सॉल्व केलं, परंतु हे जे इंटिग्रेशन आहे फायनल आन्सर आपल्याला एक्स मध्ये पाहिजे, टी मध्ये नकोय. मग जे सबस्टिट्यूशन ठेवलेलं आहे ते काय करायचं, रिप्लेस करायचं. देअरफॉर I इज इक्वल टू 2/√5 इंटू टॅन इनव्हर्स ऑफ 3 tan x by 2 plus 2 upon √5 प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट c. तर हे आलं आन्सर पहा. तसं सेकंड एक्झाम्पल पहा, इंटिग्रेशन 1/4 मायनस 5 cos x dx. अशा टाईपचं इंटिग्रल असेल तर सुरुवातीला दिलेलं इंटिग्रेशन I इक्वल टू घेतलं, I इज इक्वल टू इंटिग्रेशन 1/4 मायनस 5 cos x dx, किंवा असंही असेल 1च्या ऐवजी ओनली dx/4 मायनस 5 cos x असे असेल. दोन्हीचं मिनिंग एकच आहे. मग पुट tan x बाय 2 इक्वल टू t. dx ची व्हॅल्यू ट्वाइस dt/1 प्लस टी स्क्वेअर. आणि इथे cos x आहे म्हणून cos x ची व्हॅल्यू 1 मायनस टी स्क्वेअर डिवाइड 1 प्लस टी स्क्वेअर. मग हे जे सबस्टिट्यूशन आहे दिलेले इंटिग्रेशन मध्ये ठेवलं. dx ची व्हॅल्यू ठेवायची काय, ट्वाइस dt/1 प्लस टी स्क्वेअर आणि cos x ची व्हॅल्यू ठेवायची 1 मायनस टी स्क्वेअर डिवाइड 1 प्लस टी स्क्वेअर. मग इंटिग्रल I काय येईल, देअरफॉर इंटिग्रल I इज इक्वल टू इंटिग्रेशन ट्वाइस dt/1 प्लस टी स्क्वेअर डिवाइड बाय 4 मायनस 5 इंटू ब्रॅकेट 1 मायनस टी स्क्वेअर डिवाइड 1 प्लस टी स्क्वेअर. आता डिनॉमिनेटर मध्ये काय करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचं. 4 ला कशाने मल्टिप्लाय करायचं, 1 प्लस टी स्क्वेअर मल्टिप्लाय, मग मल्टिप्लाय करा. Therefore I is equal to integration twice dt/1 plus t square divided by 4 into bracket 1 plus t square minus 5 into bracket 1 minus t square आणि याला डिवाइड बाय 1 प्लस टी स्क्वेअर. न्यूमरेटरची जी डिवाइड टर्म आहे आणि डिनॉमिनेटरला जी डिवाइड टर्म ती काय होईल, कॅन्सल होईल. त्यानंतर इथे 4 ने डिनॉमिनेटर मध्ये ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा आणि पुढच्या टर्मला -5 ने मल्टिप्लाय करा. मग पहा, देअरफॉर इंटिग्रल I इज इक्वल टू ट्वाइस dt/4 प्लस 4t स्क्वेअर मायनस 5 प्लस 5t स्क्वेअर. आता प्लस 4 मायनस 5 येईल -1 आणि 4t स्क्वेअर प्लस 5t स्क्वेअर 9 स्क्वेअर येईल, 9t स्क्वेअर येईल. मग देअरफॉर 2 कॉन्स्टंट आहे म्हणून इंटिग्रल साइनच्या मी बाहेर घेतलं. देअरफॉर इंटिग्रेशन I इज इक्वल टू 2 इंटू इंटिग्रेशन dt/9 पाहिजे ते 9 टी स्क्वेअर मायनस 1. मग काय करता येईल इथे, आता इथे 9 येते, चुकलेलं आहे थोडं. 4t स्क्वेअर प्लस 5t स्क्वेअर म्हणजेच 9t स्क्वेअर येईल. टी स्क्वेअरचा कोएफिशियंट मला 1 आणायचा आहे, मग 1/9 कॉमन घेतलं, मग येईल 2/9 इंटू इंटिग्रेशन dt/t स्क्वेअर मायनस 1/9. आणि 1/9 स्क्वेअर मध्ये कसं लिहिता येईल, तर 1/3 ब्रॅकेट स्क्वेअर लिहिता येईल. त्यानंतर जो सुटेबल फॉर्म्युला आहे तो सुटेबल फॉर्म्युला अप्लाय करा. इंटिग्रेशन 1/x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर dx इज इक्वल टू 1/2a इंटू लॉग ऑफ मॉड ऑफ x मायनस a डिवाइड x प्लस a प्लस c. मग इथे येईल 2/9 इंटू 1/2 इंटू 1/3 इंटू लॉग ऑफ t मायनस 1/3 डिवाइड t प्लस 1/3. आता इथे 2/9 इंटू 1/3 म्हणजे काय राहील, 2/3 राहील. 2/3 इंटू लॉग ऑफ 3t मायनस 1 डिवाइड 3
टी प्लस 1 येईल प्लस सी, बट टी इज इक्वल टू टॅन एक्स बाय टू, म्हणजेच 2/3 इंटू लॉग ऑफ 3 tan x by 2 minus 1 डिवाइड 3 tan x by 2 प्लस 1 प्लस सी, असं आन्सर आहे. इथे चुकलेलं आहे, इथे 9 राहिलं, त्याच्यामुळे आन्सर चुकणार आहे, ते करेक्शन करा तुम्ही. पुढचं जे थर्ड नंबर आहे इंटिग्रेशन 1/3 प्लस 2 sin x मायनस cos x dx. अशा टाईपचं इंटिग्रल असेल तर दिलेलं इंटिग्रेशन सुरुवातीला i इक्वल टू लिहिलं, मग पुट tan x बाय 2 इक्वल टू टी, dx ची व्हॅल्यू ठेवायची ट्वाइस dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर, साइन एक्स आहे म्हणून साइन एक्स ची व्हॅल्यू ठेवली 2 टी अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर, कॉस एक्स आहे म्हणून 1 कॉस एक्स ची व्हॅल्यू ठेवली 1 मायनस टी स्क्वेअर डिवाइड 1 प्लस टी स्क्वेअर. मग ठेवले तर काय इंटिग्रल आहे काय मिळेल, देअरफॉर i इज इक्वल टू इंटिग्रेशन ट्वाइस dt अपॉन 1 plus t square divided by 3 plus 2 into bracket 2t upon 1 plus t square minus into bracket 1 minus t square divided 1 plus t square. आता डिनॉमिनेटर मध्ये एलसीएम येईल 1 plus t square, म्हणून 3 ला कशाने मल्टिप्लाय करायचं 1 plus t square. मग पुढच्या स्टेपला लिहिलं 1 plus t square 1 plus t square डिनॉमिनेटर न्यूमरेटर कॅन्सल होईल, ट्वाइस dt अपॉन इथे 3 ने मल्टिप्लाय केलं, 3 इंटू 1 प्लस टी स्क्वेअरला मल्टिप्लाय केलं 3 ने, तर 3 प्लस 3t स्क्वेअर माय प्लस 2 इंटू ट्वाइस टी दॅट इज 4t येईल, आणि मायनसने मल्टिप्लाय केलं मायनस 1 प्लस टी स्क्वेअर. आता इथे कॅल्क्युलेशन घेतलं 3t स्क्वेअर प्लस टी स्क्वेअर दॅट इज 4t स्क्वेअर प्लस 4t आणि प्लस 3 मायनस 1 दॅट इज प्लस 2. मग इंटिग्रेशन i इज इक्वल टू 2 dt अपॉन 4t स्क्वेअर प्लस 4t प्लस 2. आता टी स्क्वेअरचा कोएफिशियंट काय करायचा आहे मला 1 आणायचा आहे. मग मी 1/4 कॉमन घेतलं, हा 2 पण कॉन्स्टंट आहे म्हणून इंटिग्रल साइनच्या बाहेर घेतलं, 2/4 म्हणजेच 1/2 येईल, 1/2 इंटू इंटिग्रेशन टी स्क्वेअर प्लस टी प्लस 2/4 दॅट इज 1/2. टी स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 आणला. त्यानंतर मिडल टर्म फाइंड करा. मिडल टर्मचा फॉर्म्युला आहे 1/2 कोएफिशियंट ऑफ टी ब्रॅकेट स्क्वेअर. इथे क्वाड्रेटिक इक्वेशन टी मध्ये आहे म्हणून कोएफिशियंट ऑफ टी ब्रॅकेट स्क्वेअर म्हणा. त्यानंतर कोएफिशियंट आहे 1 म्हणून 1/2 चा स्क्वेअर म्हणजेच 1/4 येईल. मिडल टर्म आली 1/4. आता मिडल टर्म जे आहे ते ऍड आणि सबस्ट्रॅक्ट केली, इंटिग्रेशन dt अपॉन टी स्क्वेअर प्लस टी प्लस 1/4 प्लस 1/2 मायनस 1/4. आता पहिल्या 3 टर्म ज्या आहेत ते कशाचे एक्सपान्शन आहे, देअरफॉर इंटिग्रल i इज इक्वल टू 1/2 इंटू इंटिग्रेशन dt अपॉन कशाचे एक्सपान्शन आहे तर t प्लस 1 हा ब्रॅकेट स्क्वेअर, 1/2 म्हणजेच 1/2 चा स्क्वेअर, म्हणजे हा t आणि हा 1/2 प्रत्येकामध्ये ऍडिशन आहे म्हणून इथे ऍडिशन घेतली, t प्लस 1 हा ब्रॅकेट स्क्वेअर. आता इथे 1/2 मायनस 1/4 यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्या, एलसीएम येईल 4, इथे 2 ने मल्टिप्लाय करायचं, 2 मायनस 1 दॅट इज 1 येईल, म्हणजे प्लस 1/4 येईल, आणि 1/4 स्क्वेअर मध्ये कसं लिहिता येईल तर प्लस 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर लिहिता येईल. मग आता सुटेबल फॉर्म्युला यूज करायचा. कुठला सुटेबल आहे तर इंटिग्रेशन dx अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इज इक्वल टू टॅन 1/a टॅन इनव्हर्स एक्स अपॉन ए प्लस सी. इथे फॉर्म्युला लिहा. मग 1/a ची व्हॅल्यू आहे 1/2 म्हणून इथे 1/2 इंटू 1/1/2 म्हणजे 2 2 कॅन्सल होईल, ओनली 1 राहील, म्हणून टॅन इनव्हर्स ऑफ टी प्लस 1/2 डिवाइड 1/2. आता इथे मग क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्या, 2 ने टी ला मल्टिप्लाय करा, 2t प्लस 1 अपॉन 2 डिवाइड बाय 1/2. न्यूमरेटरला जे डिवाइड 2 आहे, डिनॉमिनेटरला जे डिवाइड 2 आहे ते कॅन्सल होईल. मग काय येईल तर
tan inverse of 2t plus 1 येईल. but t is equal to tan x by 2 म्हणजेच tan inverse of 2 tan x by 2. असं आपण पुढचं एक एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल नंबर 4. इंटिग्रेशन 1/3 plus 2 sin 2x plus 4 cos 2x dx. तर अशा टाईपचं एक्झाम्पल असेल. sin x असेल, sin x ऐवजी sin 2x आहे, cos x ऐवजी cos 2x आहे. तर फक्त सबस्टिट्यूशन चेंज आहे थोडं. तर दिलेलं इंटिग्रेशन जे आहे सुरुवातीला i इक्वल टू लिहायचं. i इक्वल टू 1/3 plus 2 sin 2x plus 4 cos 2x dx. मग सबस्टिट्यूशन ठेवायचं. पुट tan x इज इक्वल टू t. therefore dx ची व्हॅल्यू dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर, sin 2x ची व्हॅल्यू 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर अँड cos 2x ची व्हॅल्यू 1 मायनस टी स्क्वेअर डिवाइड 1 प्लस टी स्क्वेअर. आता ही व्हॅल्यू ठेवल्यानंतर दिलेले इंटिग्रेशनमध्ये तर इंटिग्रेशन i इक्वल टू काय येणार आहे. इंटिग्रेशन dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर डिवाइड बाय 3 प्लस 2 इंटू ब्रॅकेट 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर प्लस 4 इंटू ब्रॅकेट 1 मायनस टी स्क्वेअर डिवाइड 1 प्लस टी स्क्वेअर. आता डिनॉमिनेटरमध्ये पाहिलं तर 1 प्लस टी स्क्वेअर काय येईल, एलसीएम येईल. मग फर्स्ट 3 जे आहे त्या फर्स्ट टर्मला कशाने मल्टिप्लाय करायचं, 1 प्लस टी स्क्वेअरने. मग 1 प्लस टी स्क्वेअरला जर 3ने मल्टिप्लाय केलं तर 3 प्लस 3t स्क्वेअर प्लस 4t प्लस 4ने मल्टिप्लाय केलं तर प्लस 4 मायनस 4t स्क्वेअर डिवाइड बाय 1 प्लस टी स्क्वेअर येईल. आणि न्यूमरेटर 1 प्लस टी स्क्वेअर, डिनॉमिनेटर 1 प्लस टी स्क्वेअर कॅन्सल होईल. म्हणून कुठली टर्म राहील तर therefore i इज इक्वल टू इंटिग्रेशन dt अपॉन 3 प्लस 3t स्क्वेअर प्लस 4t प्लस 4 मायनस 4t स्क्वेअर. आता 3 प्लस 4 7. therefore इंटिग्रेशन dt अपॉन 7 प्लस 4t आणि 3t स्क्वेअर मायनस 4t स्क्वेअर दॅट इज मायनस टी स्क्वेअर. आता टी स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 आहे. हे जे डिनॉमिनेटरचं जे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे ते कसं आहे, इन्क्रीजिंग ऑर्डरने आहे. अशा टाईपचं जर इंटिग्रल असेल तर काय करायचं, मिडल टर्म ॲड कुठे करायची, सबस्ट्रॅक्ट कुठे करायची लक्षात. आता हे टी स्क्वेअरचा कोएफिशियंट काय आहे, 1 आहे. मग पुढच्या स्टेपला काय करायचं, मिडल टर्म फाइंड करायची. मग मिडल टर्म कसे फाइंड करायचे तर 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ एक्स कोएफिशियंट ऑफ टी ब्रॅकेट स्क्वेअर. तर कोएफिशियंट ऑफ टी आहे 4. 1/2 इंटू 4 दॅट इज 2 येईल. 2चा स्क्वेअर दॅट इज 4 येईल. मिडल टर्म आली 4. मग therefore i इज इक्वल टू, आता मिडल टर्म कुठे ॲड करायची. अशा टाईपचं जर क्वाड्रेटिक इक्वेशन असेल, इन्क्रीजिंग ऑर्डरने असेल तर पहिली टर्म लिहिली, त्यानंतर मी मिडल टर्म काय केली, ॲड केली. मिडल टर्म ॲड, त्यानंतर मी मिडल टर्म सबस्ट्रॅक्ट केली आणि त्यानंतर पुढच्या ज्या 2 टर्म आहेत प्लस 4t मायनस टी स्क्वेअर त्या 2 टर्म पुढे लिहिल्या. आता पहिल्या 2 टर्मची ॲडिशन घ्यायची आणि राहिलेल्या 3 टर्ममधून मायनस साइन कॉमन घ्यायचं. therefore i इज इक्वल टू इंटिग्रेशन 11 मायनस 7 प्लस 4 दॅट इज 11. 11 मायनस, जर मायनस साइन कॉमन घेतलं तर ज्या मायनस आहे त्या प्लस होतील, जे प्लस आहे ते मायनस. मग टी स्क्वेअर मायनस 4. आता टी स्क्वेअर मायनस 4t प्लस 4 कशाचं एक्सपान्शन आहे तर टी मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन आहे. आणि 11 स्क्वेअरमध्ये कसं लिहिता येईल तर √11 स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. मग पुढच्या स्टेपला लिहा. therefore i इज इक्वल टू इंटिग्रेशन dt अपॉन √11 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस टी मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर. देन सुटेबल जो फॉर्म्युला आहे तो अप्लाय केला. सुरुवातीला कॉन्स्टंट आहे, मायनस व्हेरिएबल आहे, म्हणून फॉर्म्युला इंटिग्रेशन 1/a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर dx इज इक्वल टू 1/2a log ऑफ a प्लस x डिवाइड a मायनस x प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट c. मग कम्पेअर केलं, a ची व्हॅल्यू √11,
x ची व्हॅल्यू t-2. मग therefore 1/2 into root 11 into log of root 11 plus t minus 2 divided by रूट 11 मायनसने मल्टिप्लाय केलं टी मायनस 2 ला, तर मायनस टी प्लस 2 होईल आणि पुढे इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट सी, सी लिहायचं राहिले. देअरफोर बट टी इज इक्वल टू I is equal to 1/2 into root 11 into log of root 11 plus tan x minus 2 divided root 11 minus tan x plus 2 आणि पुढे प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट सी. तर हे आलं ॲन्सर. अशा टाईपचा क्वेश्चन असेल तर 3 मार्कला विचारलेला असेल तर 3 मार्क मिळणार. आता काही एक्झरसाइजसाठी एक्झाम्पल आहेत. पहिलं एक्झाम्पल आहे इंटिग्रेशन 1/2 प्लस कॉस एक्स मायनस साइन एक्स इंटू डी एक्स. सेकंड आहे इंटिग्रेशन 1/3 मायनस 2 कॉस 2x dx. थर्ड आहे इंटिग्रेशन 1/2 sin 2x minus 3 dx. फोर्थ आहे इंटिग्रेशन 1 cos x minus रूट 3 into sin x dx. 5 नंबर आहे इंटिग्रेशन 1 cos x minus sin x dx. तर हे जे 5 एक्झाम्पल आहेत, हे 5 एक्झाम्पल काय करा, एक्झरसाइज साठी सॉल्व करा. एक्झरसाइजसाठी जी नोटबुक आहे त्यामध्ये ते एक्झाम्पल सॉल्व करायचे. तर हा जो थर्ड टाईप आहे, या थर्ड टाईपवरती आपण काही एक्झाम्पल पाहिले. आता पुढचा जो फोर्थ टाईप आहे, तो फोर्थ टाईप आपण पुढच्या तासाला पाहूया. थांबू आपण इथे. थँक्यू.